दोन पे जरा शासा पीछे सर आज काय म्हणणार? आज लाखो मराठा बांधव आज रस्त्यावर आलेले, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो आणि शांतता मार्च अगदी संयमाने चालू आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि त्याच सोबत मुस्लिम आणि अन्य धर्मियांचे म्हणजे शीख ईसाई सगळे मराठा सभा सोबत आहे, याबद्दल काय तुमचं? गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासाठी आदरणीय जरांगे पाटलांचा संघर्ष चालू आहे। या संघर्षाच्या सगळ्यांनी मदतीसाठी आज संभाजीनगरमध्ये जवळपास मराठवाड्यातून सगळीकडून लोक आलेले आहेत। जरांगे पाटलांनी जो अल्टिमेटम जरांगे पाटलांनी सरकारला दिला होता, आज त्या कुठेतरी ते उफळून निघतंय आणि मराठवाड्यातील सगळे लोक आज जरांगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी नुसतं मराठाच नाही तर इतर सगळे समाजाचे लोक सोबत घेऊन जरांगे पाटलांना पाठिंबा देत आहे। आणि आज अल्टिमेटम सरकारला दिलेला होता, आज त्याचा शेवटचा दिवस आहे। आज बघू सरकार काय निर्णय घेते। आणि फक्त मराठा बांधव नाही तर आज बाजूला बघताय आपण शीख समाज आहे, मुस्लिम समाज आहे, सगळा पाठिंबा पाटलांना दिलेला आहे। तर कुठेतरी सरकारने याचा विचार करायला पाहिजे। ऋषिकेश शेळके। मराठवाडा शिक्षण प्रसार समाज, एक मराठा लाख मराठा। आज छत्रपती संभाजीनगर मध्ये माननीय मनोज जरांगे पाटील यांची संवाद रॅली या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकीची भावना म्हणून शिवछत्रपती महाविद्यालयाच्या वतीने पाणी आणि अल्पोपहाराचं वाटप या ठिकाणी केल्या गेलेलं आहे। कुठलीही शैक्षणिक सामाजिक संस्था असो, तिने नेहमी सामाजिक बांधिलकी जपण्याचं कार्य आवर्जून केलं पाहिजे। समाजामध्ये नेहमी संवादाची भावना, समतेची भावना निर्माण झाली पाहिजे। ज्याचा त्याचा आरक्षणाचा वाटा ज्याला त्याला काळानुरूप मिळालाच पाहिजे। एकेकाळी सदन समजला जाणारा समाज आज अल्पभूधारकतेकडे वाटचाल करीत आहे। यामुळे काळाची पावले ओळखून महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे, ही आमची भूमिका आहे। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, आज लाखों लोग, आज लाखों मराठा बांधव भाई को सब साथ में हैं और मुस्लिम समाज सभी वर्ग के यहाँ पर लोग हैं, तो क्या कहेंगे? आज मराठा समाज को सिख समाज का पूरा पाटिंबा है, सिख समाज का। और ये जो कर रहे हैं ये उनके आरक्षण के लिए कर रहे हैं और शांति में कर रहे हैं। इन्होंने ना कुछ दंगल कराई है ना कुछ कराई है, लेकिन सरकार सुन रही नहीं है, इसलिए पब्लिक रोड पे उतरी है। तो हमारे को तो लगता है आज निर्णय आना चाहिए इनका और आरक्षण मराठा समाज को मिलना चाहिए। हमारा सिख समाज का पाटिंबा है। क्या नाम है आपका? मनजोत सिंह राजेंद्र सिंह चंडो।
सगळ्याला जय शिवराय. आलेल्या सगळ्या मावळ्यांचं मनापासून स्वागत. आज या रॅलीमध्ये शेवटची रॅली संभाजीनगर मध्ये, जी जालना, बीड, धाराशिव, हिंगोली, परभणी मध्ये रॅली झाल्या, त्या रॅलीपेक्षा पण आज मोठी रॅली होणार आहे. आणि आम्हाला काहीतरी आज आनंदाची बातमी पाटलाच्या तोंडातून ऐकायला मिळणार आहे. संतोष गोजे उर्फ जरांगे. आमचा छत्रपती शिवाजी महाराज मराठा ग्रुप आहे. त्यांच्या मार्फत आम्ही त्यांच्यासाठी सर्व येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी आम्ही 10,000 लोकांचा स्वयंपाक केला होता. इथं जेवणाची व्यवस्था केली होती. काय 10,000 लोकांचा स्वयंपाक केला होता आणि अजून पण चालू आहे. आम्ही 11 वाजेला इथं जेवण चालू केलं होतं, अजून पण चालू आहे. अजून 1-1.5 तास चालेल इथं जेवण. तुम्हाला काय वाटतं, सरकारने अजून किती बळी घ्यायची आहे सरकारला? सरकारला तेच मग आम्हाला समजत नाही. सरकार किती आमचा अंत पाहत आहे. रामभाऊ जाधव. आमची सर्वांच्या वतीनं सरकारला एकच विनंती राहील, आमचं किती बळी घेणार आजपर्यंत आमचे जे बिन या आरक्षणाच्या लढ्यामध्ये मृत्युमुखी झाले, या लोकांना न्याय मिळणार की नाही मिळणार, यासाठी आज जो आम्ही परत प्रयत्न केलेला आहे शांतता रॅलीचा, या शांतता रॅलीचा भंग सरकारने करू नये किंवा याचा आमचा मराठ्यांचा अंत पाहू नये. आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही पूर्ण समाजाला धरून चालणारे लोक आहे, शांतप्रिय लोक आहे. सरकारने याचा विचार करावा. प्रत्येक पावलोपावली लोक शांत आहे याचा अर्थ असा नाही की याला पर्याय नाहीये, पण आमचा एक मराठा समाजाचा एक उद्देश आहे, हे शांतप्रिय झालं पाहिजे आणि आम्हाला शांतप्रियतच आरक्षण मिळालं पाहिजे, हाच आमचा सरकारला उद्देश आहे. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. एक मराठा, लाख मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की ओके. हा टाकतो ना, हा ले बोला आपण. तुम
आज आपल्याला त्याप्रमाणे यात्रा असतात त्या प्रकारे आज आमचं यात्रा सारखं आहे. आणि सर्वात म्हणजे मुस्लिम बांधव असतील, गरीब बांधव असतील, एससी बांधव असतील, सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे. ओबीसी बांधवांचा सुद्धा पाठिंबा आहे. आणि नेमकं सरकार कुठं आणलं हेच कळत नाही. त्या फक्त छगन भुजबळच्या एका व्यक्तीसाठी आरक्षण थांबलेलं हे कळत नाही. कारण की आज बघितलं आपण की मुस्लिम बांधवांचा आमची स्वतः आम्हाला किती मुस्लिम बांधवांची जेवण बाकी इतकी व्यवस्था केली, एससी बांधवांनी केली. आणि आमचं हेच म्हणणं आहे की आता शेवटचा दिवस होता. जरांगे पाटील जो निर्णय घेतील ते संपूर्ण मराठा समाज मान्य करणार आहे. मग ते भविष्यात जे होईल ते आपण स्वीकारतो.